राहते ना तिचं नाव सुद्धा तुळजा आहे. आज तिला भेटल्याशिवाय तू जाऊ नकोस. ओवी, तू जिला आईराजा म्हणते ना तिला यायला अजून लई वेळ आहे. आता तिच्यासाठी देवी आईला कुठं ताट कळत बसवते. जाऊ दे त्यांना. अगं त्यांना दुसऱ्या भक्तांकडे पण जायचं असेल की नाही? किती जण वाट बघत असतील त्यांची, सांग बरं तूच. हो अगं, पण मला असं वाटत होतं की दोघींची भेट व्हावी. बाळा, आम्ही पुन्हा येतो भेटायला. पुढच्या वेळी आपण योग्य वेळ ठरवूयात, परंतु आता आम्हाला जावं लागेल. ठीक आहे. येतो आम्ही. ओवी, अगं बाळा तिला यायला येळ लागेल. चल आपण आज जाऊन बसूया. चल. आईराजा, आईराजा अगं कुठं होतीस? देवी आई तुला भेटायला थांबली होती. होय, साक्षात तुळजाई मला भेटायला थांबली होती. हो, पण तू कुठं होतीस सांग ना. अगं, ते मी आसुरांना मारत मारत रानात गेले होते. येताना वाट चुकली आणि मग उशीर झाला बघ. आणि हातातनं एवढी चांगली संधी बी गेली. उदास नको होऊ. देवी आईनं वचन दिलंय, पुढच्या वेळेला ती ठरवून तुला भेटायला येणार आहे. ठीक आहे, आता मला तर लई भूक लागली आहे. मी जेवण बनवते. होय, मी पण आलीच. तू एक गोष्ट विसरतोयस महिषासुरा. अशी लोमाला पडलेलं स्वप्न की ज्यामध्ये तू आणि तुळजा समोरासमोर बसून सुसंवाद साधत आहात. त्या स्वप्नाचा काय अर्थ घ्यायचा आम्ही या परिस्थितीत? त्या स्वप्नाचा अर्थ खूप मोठा आणि खूप गहन असू शकतो. म्हणजे कदाचित तू आतापर्यंत चुकीच्या मार्गावर चालत होता आणि आता मार्ग बदलण्याची ही वेळ आहे. मार्ग बदलायचा म्हणजे नेमकं काय करायचं? सांगतो. वा दैत्यगुरु, वा. आपला विचार अत्यंत योग्य आहे. उद्याच आपण या मार्गाने आपला नवा डाव मांडायला सुरुवात करू. असिलोमाला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ आपण सांगितल्याप्रमाणे जर योग्य असेल तर आता या खेळामध्ये केवळ आपला विजय होईल. केवळ आपला. अगं गावावर राक्षसी झाडाच्या बीजांचा अंमल होता. देवी आई गावात आली. तिनं मला आणि गावातल्या काही भक्तांना ते बीज गोळा करायला सांगितले. पुढच्या वेळी देवी आली की मी तुझी आणि तिची भेट घालून देईन. आईराजा, कुठं होतीस तू? होळीला आली नाहीस? किती भारी झाली माहितीये का होळी तुला? आणि तुला माहितीये का, चिंचणीची एक मायक्का देवी आहे, ती पण आली होती होळीच्या ठिकाणी.
जिला आईराजा म्हणतो ती आणि देवी तुळजा यांचा एकमेकांशी काय संबंध तर नाही ना? दोघी एकच असतील का? याचं उत्तर शोधून काढायला हवं. काय ग ओवी, तू अजून बी जागी आहेस? अगं मला झोप येत नाही. तू शांतपणे डोळे मीट, पड, मग झोप येईल. ठीक आहे. माझ्या मनात जी शंका येते ती खरी असेल का? ही माझ्या घरात राहते, माझ्यासारखीच जमिनीवर झोपते, माझ्यासाठी स्वयंपाक बी करते. किती साधी सुधी आहे ही तुळजा देवी असू शकते का? मला काही करून हे शोधून काढायलाच हवं. ज्या प्रकारे बिडालच्या विरोधात संपूर्ण गावाला लढण्याची शक्ती मिळाली, त्याच प्रकारे प्रत्येकाला आयुष्याच्या युद्धात एकट्याने लढण्याची जिद्द मिळू दे. प्रत्येक जण इतका सक्षम होऊ दे की कुठल्याही असुराचा सामना करताना त्याला भीती वाटू नये. त्या असुरांच्या मनात देखील गावाकडे पुन्हा येण्याची इच्छा निर्माण होऊ नये. माते 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 घात झालाय, खूप मोठा घात झालाय, फार भयंकर, फार अघटित असं काहीतरी घडतंय. हे कसूर गावाच्या दिशेने चालत येतोय. हा साधा सुद्धा असुर नाहीये, हा महिषासुराने पाठवलेला असुर आहे. आणखी एक असुर. होय माते. गावकरी बिडालच्या युद्धातून अजून देखील सावरलेले नाहीत. ते लगेच पुन्हा लढायला तयार नाही होणार. त्यांना असा त्रास देणं देखील योग्य नाही. आता आम्हाला जाऊन त्या असुराला गावाबाहेर गाठून त्याचा बिमोड करायला हवा. ह्या भूभागात राहते का तुळजा? माझ्या असुर नरेशांना ती गेले बराच काळ त्रास देते. आता मी आलोय, आता तिची सुटका नाही. तू आम्हाला युद्धासाठी आव्हान देऊन स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देत आहेस. मी खूप बलाढ्य आहे. तुझ्यासारख्या 10 तुळजा मी एका वेळी हरवेन. माझ्या शक्तीची तुला कल्पना नाही आहे. एका क्षणात मी तुझ्यावर मात करू शकतो. कोण कोणावर मात करणार ते समजेलच. चल, युद्धासाठी तयार हो. हे बघ, मी तुला हरवू शकत असलो तरी मी आता युद्धासाठी आलो नाही आहे. मी माझ्या राजाचा, असुर नरेशांचा निरोप घेऊन आलोय. काय निरोप? त्यांनी तुझ्यासाठी हा संदेश स्वतः पाठवला आहे. काय आहे यात? ते त्यांनाच माहित असेल. आता हे वाचल्यावर तुला कळेल, पण सावध राहा. असुर नरेशांनी पाठवलेले असे अनेक संदेश मी पोहोचवलेत आणि त्या लोकांना मी परत कधीच पाहिलं नाही. काय म्हणायचंय तुला? महिषासूर कधीही आमच्याशी युद्ध करून आम्हाला पराभूत करू शकतो? शक्यच नाही. खरं तर या उद्धटपणाबद्दल आम्ही तुला शिक्षा करू शकतो, परंतु तू दूत आहेस. तुला काहीही शिक्षा करणं हे नियमबाह्य होईल. म्हणूनच आम्ही तुला आता अभय देतोय. मात्र पुन्हा जर असं कधी घडलं तर आम्ही तुला कधीच माफ करणार नाही. जा, निघून जा इथनं.
संदेशपत्र उघडावं की उघडू नये काही कळतच नाहीये. नाही, हे संदेशपत्र तर उघडलं पाहिजेच, पण नाही, हे त्या महिषासुराने पाठवलेलं संदेशपत्र आहे आणि त्याने पाठवलंय म्हणजे हे निश्चितच धोकादायक असणार. माते, मी महिषासुराच्या दरबारात असताना त्याने अनेक शत्रूंना अशी अनेक संदेशपत्र पाठवली होती आणि ती उघडता क्षणी त्यांच्यावर असणाऱ्या मायावी मंत्राच्या प्रभावामुळे त्यांच्या शत्रूचा जागच्या जागी मृत्यू झाला होता. नंदी महाराज, हे इतरांच्या बाबतीत असेल सुद्धा खरं, परंतु देवी साक्षात आदिमायेचा अंश आहेत. त्यांना अशा मंत्रांनी काहीच इजा होणार नाही. अगं, देवींच्या सामर्थ्याबद्दल मला जराही शंका नाही, पण आत्ता महिषासुराचा वध करण्यासाठी तुळजादेवींनी जगदंबा रूप घेऊन मानवी शरीर धारण केलंय. हे मात्र आपण विसरून चालणार नाही. त्यांच्यात दैवी ऊर्जा असली तरी त्यांच्या ह्या मानवी शरीराला काही मर्यादा देखील आहेत. ते काहीही असो, परंतु आपल्याला हे संदेशपत्र उघडायला हवं. आपण युद्धाच्या जवळ आलेलो आहोत आणि हे संदेशपत्र त्या युद्धाचाच एक भाग आहे. आमच्यासारख्या योद्ध्याला पाठ फिरवून हा वार चुकवणं शोभणार नाही. माते, तुमचं म्हणणं अगदीच योग्य आहे. तुम्ही तर साक्षात शौर्याचं प्रतीक आहात, शूरवीरांसाठी प्रेरणा स्थान आहात, साक्षात सामर्थ्याची मूर्ती आहात. माते, महादेवांना दिलेला शब्द मी मोडू शकत नाही. त्यांना मी तुमच्या सुरक्षिततेचं वचन दिलंय आणि तुमची सुरक्षितता ही माझ्यासाठी सध्या अग्रस्थानी आहे. मी तुम्हाला हे संदेशपत्र उघडू देऊ शकत नाही. मला महादेवांना दिलेलं वचन पाळू द्या. नाही नंदी, आम्हाला अडवू नको. आम्ही हे उघडणार. माते, तुम्हाला महादेवांची शपथ आहे, तुम्ही हे संदेशपत्र उघडू नका. मला माझे वचन पाळू द्या. कृपया हे संदेशपत्र मलाच उघडू द्या. नारायण नारायण. प्रणाम प्रभो प्रणाम. तुम्ही देवतांसाठी एक महान कार्य आरंभले आहे असं आमच्या कानावर आलं. थोडी उत्सुकता वाटली म्हणून तुमच्या दर्शनासाठी आणि भेटीसाठी आलो आहोत. प्रभो, तुमचा हा तेजपुंज चेहरा असा निस्तेज झालाय. काही चिंता आहे का? अशी कोणती समस्या आहे ज्याने तुम्ही अस्वस्थ झाला आहात? आम्हाला कोणती तरी विचित्र जाणीव झाली आहे मुनिवर. देवींवर कुठले संकट तर आले नाही ना? प्रभू, अहो, देवी म्हणजे साक्षात आदिमायेचे रूप आणि तरीही तुम्ही चिंता करताय. त्या देवी असल्या तरी आमच्या पत्नी आहेत मुनिवर. त्यांची काळजी वाहणे हे आमचे कर्तव्य आहे. नारायण नारायण. प्रभू, अहो, पार्वती माता तुमच्या पत्नी आहेत, पण तुळजा भवानी रूपात त्यांचा विवाह अजून कुठे झालाय? हा, आता भवानी शंकर म्हणून तुम्ही सोबती असू शकता, पण पती म्हणून नाही. या तांत्रिक गोष्टी असू शकतात मुनिवर, पण देवी ज्या ज्या काळात, ज्या ज्या रूपात, ज्या ज्या लोकात अवतरतील तिथे तिथे आम्ही त्यांच्या सोबत उभे राहणार.
आणि त्यांची काळजी वाहणं. मग भलेही त्या सक्षम असतील तरीही. त्यालाच तर प्रेम म्हणतात ना मुनिवर. नारायण नारायण. प्रभू, शिवशक्तीचं हे प्रेम अफाट आहे, अद्भुत आहे. आता आम्हाला हे पाहायला हवं की देवी खरंच कुठल्या संकटात तर नाहीत ना. आम्हाला त्यांच्याशी संवाद साधायला हवा. काय झालं हे? महिषासुराने पाठवलेलं ते संदेशपत्र म्हणजे खरंच सापळा होता की काय? त्याचा विचार आपण नंतर करू. सर्वात आधी नंदीला शुद्धीवर आणण्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. पद्मा, तू जाऊन पाणी आण बरं. हे महादेवांचं बोलावणं आहे. आम्हाला त्यांना उत्तर द्यायला हवं. आमच्यात एक अलिखित करार आहे. आम्ही त्यांना उत्तर नाही दिलं तर त्यांना असं वाटेल आम्ही संकटात आहोत. त्यांना नंदीबद्दल सांगितलं तर आपल्याला त्यांच्याकडून मदत मिळू शकते. आपण ठीक तर आहात ना देवी? स्वर्गातून देवांची सुटका करून त्यांना कैलासावर नेले. आता त्यांचे सहकार्य घेऊन भूलोकावर प्रति कैलास उभारायचे आहे. त्यासाठीच योग्य भूमी शोधत आहोत आम्ही. प्रवास खूप खडतर आहे. मनासारखी भूमी सुद्धा सापडत नाहीये आणि देवांच्याही अनंत अडचणी आहेत. भूलोकावरील वातावरण त्यांना राहण्यासाठी अनुकूल वाटावे यासाठी थोडे अधिक कष्ट करावे लागतील. महादेव स्वतः अतिशय कठीण परिस्थितीत आहेत. अशात आम्ही त्यांना आमची समस्या सांगायला नको. त्यांना त्यांचे कार्य शांत चित्ताने पूर्ण करू दे. देवी, काय झालं? आपण सांगितलं नाहीत आपण कशा आहात ते. आम्ही तर उत्तम आहोत स्वामी. नक्की? आम्हाला असा भास झालाय की आपल्यावर काहीतरी संकट आले आहे. नाही स्वामी, आमच्यावर कुठलंही संकट आलेलं नाही. तुम्ही ठीक आहात ना? होय. कृपया तुमचं कार्य लवकर संपवा आणि आमच्या भेटीला या. आम्ही देखील आपल्या भेटीसाठी आतुर आहोत देवी. स्वामींना आत्ता नंदीबद्दल काहीही सांगून त्यांना विचलित करण्यासाठी ही योग्य वेळ नाही. नंदीला वाचवण्याचा योग्य मार्ग आमच्याकडे आहेच. देवींनी आम्हाला निश्चितपणे सारे काही सांगितलं आहे ना, की त्या आमच्यापासून काही लपवत आहेत. काय झालं देवी? आपण महादेवांना नंदी महाराजांबद्दल सांगितलं का? नाही, स्वामी त्यांच्या कामात गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना हे सगळं सांगून त्यांना विचलित करणं योग्य नव्हतं.